च्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्ष नेता नेमण्याची मागणी करण्यात आली। आज संध्याकाळी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भेटीमध्ये इंडिया आघाडीची कमान ही ममता बॅनर्जींकडे देण्याबाबत चर्चा होणार आहे असं कळतंय। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीमध्ये पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला। पवारांनी सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा, ईव्हीएम विरोधात आंदोलन राजीनामे सुरू करा, म्हणजे राजीनामे देऊन आंदोलन सुरू करा असं आव्हान पडळकरांनी दिलेलं आहे। खळं लुटणारा गावात आला, शरद पवार खूप हुशार आहेत, पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली। साहेबांना आता झोप लागत नाहीये, 60 ते 70 वर्ष सत्ता भोगली, आता पहिल्यांदा यांचा बाप देवा भाऊ नावाचा वस्ताद या मातीत आलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले। बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलंय, गोळ करण्याकरता बॅलेट पेपर हव्यात अशी टीका खोत यांनी केली। मार्कडवाडीमध्ये काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव होत नाही। मार्कडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे असा आरोप राम सातपुते यांनी केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची अनेक गावांची मागणी असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय असा सवाल थोरातांनीही केला। बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर सातत्याने हल्ले होत आहेत, यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करत आहे, ढोंग करत आहे असा सवाल त्यांनी केला। काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक पार पडली। यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदानाचा टक्केवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला। सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची की नाही